नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास मोगऱ्याबद्दल सांगत आहे. मोगऱ्याला मे महिन्यात काय केअर करावी म्हणजे मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले येतील, मोगरा खराब होणार नाही आणि मोगरा छान येईल आणि मोगऱ्याला भरपूर असे फुले येतील. यासाठी आपण मोगऱ्यावर कोणती कोणती कामे करणार आहोत आणि मोगऱ्याची केअर कशी घ्यायची ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. मोगरा हा उन्हाळ्यात फुले देणारे प्लॅन्ट आहे. मोगऱ्याला एप्रिल मे पासून जे फुले सुरू होतात ते जून जुलैपर्यंत फुले सुरू राहतात आणि मोगऱ्याचे 3 ते 4 बहार होतात. आणि हे बहार चांगले येण्यासाठी आणि आपल्या मोगऱ्याला छान असे फुले येण्यासाठी काही त्याची केअर करावी लागते. आणि ती केअर घेतल्याच्या नंतर आपण आपल्या मोगऱ्याला भरपूर असे फुले घेऊ शकतो. आपण आपल्या मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी 5 ते 6 तास ऊन लागेल अशा ठिकाणी आपण आपला मोगरा ठेवा. आणि 5 ते 6 तास ऊन जर तुमच्याकडे लागत नसेल आणि दिवसभराचे ऊन जर लागत असेल तर ग्रीन नेट टाका, म्हणजे आपल्या मोगऱ्याची पाने जळणार नाहीत, फुले जळणार नाहीत, मोगरा खराब होणार नाही. आणि मोगऱ्याची जर पाने पिवळी पडली असेल तर आपण त्याला कॅल्शियमची कमतरता झालेली असते आणि कॅल्शियमची कमतरता झाली तर मोगऱ्याचे पाने पिवळे पडतात. त्यासाठी आपण चॉक टाकणे फार गरजेचे असते. चॉक नसेल तर तुम्ही लाकडाची राख ती पण आपण आपल्या मोगऱ्याला टाकू शकतो, किंवा तुरटीचे पाणी पण आपण आपल्या मोगऱ्याला टाकू शकतो. आपल्या मोगऱ्याच्या मातीची pH लेवल बरोबर जर झाली तर आपला मोगरा पिवळा पडत नाही आणि मोगरा खराब होत नाही. यासाठी आपण आपल्या मोगऱ्याची मातीची pH लेवल बरोबर ठेवणे फार गरजेचे आहे. आणि pH लेवल बरोबर ठेवायची म्हणजे त्याला प्रत्येक वेळेस कंपोस्ट देते वेळेस आपण त्याच्यासोबत चहापत्ती टाकणे गरजेचे असते, किंवा कॉफी पावडर टाकणे पण गरजेचे असते. चहा पावडर आणि कॉफी पावडर जर टाकले तर माती ॲसिडिक होते आणि मोगऱ्याला ॲसिडिक माती आवडते. जर आपल्या मोगऱ्याची अल्कलाईन माती झाली तर आपला मोगरा पिवळा पडू शकतो आणि पिवळा पडल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याला जास्त फुले येत नाहीत, भरपूर फुले येत नाहीत. त्यामुळे आपण आपल्या मोगऱ्याची माती ॲसिडिक करणे गरजेचे असते. आणि ॲसिडिक माती करायची तर त्याला चहा पावडर टाका. आपण चहा पावडर टाकते वेळेस यूज केलेली चहापत्ती जर टाकायची असेल तर भरपूर टाका. आणि जर नाही यूज केलेली फ्रेश चहापत्ती टाकायची असेल तर 1 ते 2 चमचे आपण चहापत्ती टाकू शकतो. आणि ही चहापत्ती टाकल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याला नायट्रोजनची कमतरता होणार नाही. मोगऱ्याची मातीमध्ये ॲसिडिकपणा निर्माण होईल आणि मोगऱ्याला भरपूर फुले येतील, मोगरा चांगला येईल, त्याची चांगली वाढ होईल. मोगऱ्याच्या कुंडीची खुरपणी आपण 15 दिवसातून 3 आठवड्यातून 1 वेळेस करणे फार गरजेचे असते. खुरपणी केली तर मुळांना ऑक्सिजन मिळत असते आणि आपल्या मोगऱ्याची मुळे खराब होत नाहीत. त्यामुळे 15 दिवसातून 3 आठवड्यातून 1 वेळेस त्याची खुरपणी करणे आणि त्याला कंपोस्ट घालणे. प्रत्येक सीझनला आपण कंपोस्ट देणे फार गरजेचे असते. 1 वेळेस फुले येऊन गेल्याच्या नंतर आपण आपल्या मोगऱ्याची खुरपणी करा आणि त्याला कंपोस्ट द्या. आणि कंपोस्ट देते वेळेस चहापत्ती किंवा कॉफी पावडर प्रत्येक कंपोस्ट देते वेळेस मिक्स करून द्या, म्हणजे आपल्या मोगऱ्याची मातीतील pH लेवल व्यवस्थित राहील आणि आपला मोगरा छान होईल. आणि पाणी देते वेळेस आपल्या मोगऱ्याला चेक करून पाणी द्या. मोगऱ्याची माती जास्त कोरडी होऊ द्यायची नाही. जास्त कोरडी जर झाली तर त्याला फुले कमी येतात, त्याची वाढ भरपूर होत नाही. त्यामुळे त्याला पाणी देते वेळेस चेक करून पाणी द्या आणि जास्त कोरडी माती होऊ देऊ नका. आपण मोगऱ्याला
दिवसातून एक वेळेस स्प्रे केला तरी चालतो, कारण आपल्या मोगऱ्याची पाने खराब होणार नाहीत आणि आपला मोगऱ्यावर काही कीटक येणार नाहीत. यासाठी फंगीसाईडचा स्प्रे आपण मोगऱ्याला 15 दिवसातून किंवा 3 आठवड्यातून एक वेळेस जरी कोणत्याही फंगीसाईडचा आपण स्प्रे करू शकतो, म्हणजे मोगऱ्याला कीटक लागणार नाहीत आणि आपल्या मोगऱ्याची फुले चांगले येतील. आणि एक वेळेस फुले येऊन गेलेला भाग आपण कट करून घ्यायचा, म्हणजे दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणाहून 2 ते 3 फुटवे येतील आणि आपल्या मोगऱ्याला भरपूर फुले येतील. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल.